Good morning, dear students. So today we are going to discuss about the another topic, that is cytoskeleton. We know, or we have already seen about the skeleton, human skeleton in 12th standard. But today we are going to see about the cytoskeleton. So first of all, let us see the word cytoskeleton. What is meant by cytoskeleton? Cyto means cell. Simply, cyto, the meaning of the word cyto means cell, and skeleton means the framework or the structure. So it is, cytoskeleton is nothing but it is the complete framework or structure, internal structure or framework of a cell. सायटोस्केलेटन म्हणजे माणसाचं जसं आपण स्केलेटनचं स्टडी करतो, बोन्सनी बनलेलं जे स्केलेटन असतं ते, तसं सेलचं, पेशीचं स्केलेटन कसं बनलेलं आहे, फ्रेमवर्क आतून कसं बनलेलं आहे, त्याला आपण सायटोस्केलेटन असं म्हणतो. आणि याच्यामध्ये आपण सायटोस्केलेटनची स्टडी करणार आहोत. सो बेसिकली द सेल स्केलेटन ऑर द सायटोस्केलेटन दॅट इज मेड अप ऑफ 3 मेन कंपोनंट्स. तीनच फक्त महत्त्वाचे घटक आहेत सायटोस्केलेटनमध्ये. अँड द फर्स्ट एलिमेंट दॅट इज मायक्रोट्युब्युल्स, द सेकंड वन इज द इंटरमिडिएट फिलामेंट्स, अँड द थर्ड वन दॅट इज द ॲक्टिन फिलामेंट्स. 3 फिलामेंट्स किंवा 3 प्रोटीन्स घटक आहेत सेल स्केलेटनचे किंवा सायटोस्केलेटनचे. आणि फक्त ते 3 लक्षात ठेवले की सायटोस्केलेटन तुम्हाला कम्प्लिटली हेबिट कवर होतं. तर लक्षात ठेवा, सायटोस्केलेटन इज नथिंग बट इट इज द फ्रेमवर्क or it is the structure, internal structure of the cell, and it is made up of various types of proteins, various types of filaments. आणि ते कोणते फिलामेंट्स असतात तर ते मायक्रोट्युब्युल्स आहे, इंटरमिडिएट फिलामेंट्स आहेत किंवा इंटरमिडिएट प्रोटीन म्हणा, आणि तिसरे जे आहे ते आहेत ॲक्टिन फिलामेंट्स. तर वन बाय वन आपण ते स्टडी करणार आहोत. समोर जी तुम्हाला इमेज दिसते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3ही प्रकारचे हे जे प्रोटीन्स आहेत ते दाखवलेले आहेत. द ग्रीन कलरमध्ये वरती दाखवलं आहे मायक्रोट्युब्युल्स म्हणतात त्याला, सिलेंड्रिकल दिसत आहेत बघा ते. आणि त्याच्या खाली जे दिसतं आहे ते तुम्हाला इंटरमिडिएट फिलामेंट्स आहे. तर हे जे इंटरमिडिएट फिलामेंट्स आहेत ते वेगवेगळ्या प्रोटीन्सनी बनलेले असतात. निळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसत आहेत, रॉड शेपड आहेत, किरॅटिन, लॅमिन अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोटीन्स असतात. आणि टफ असतात, फायब्रस असतात इंटरमिडिएट फिलामेंट्स जे आहेत. सगळ्यात छोटे किंवा थिनेस्ट फिलामेंट्स कोणते असतात तर ते ॲक्टिन फिलामेंट्स असतात. खाली दिलेत बघा जांभळ्या कलरमध्ये, स्पायरल शेपमध्ये, DNA सारखं स्ट्रक्चरमध्ये जे दाखवलेत ना ते ॲक्टिन फिलामेंट्स आहेत, किंवा त्याला मायक्रो फिलामेंट्स असं सुद्धा म्हणतात. मायक्रो म्हणजे छोटा अर्थच त्याचा असतो, कारण त्यांची जी साईज असते ॲक्टिन फिलामेंट्सची 7 नॅनोमीटर एवढी छोटी असते. त्याच्यामुळे त्यांना मायक्रोफिलामेंट्स, ॲक्टिन फिलामेंट्स असं म्हणतात. स्मॉलेस्ट थिनेस्ट असतात ते. मायक्रोट्युब्युल्स जे असतात ते अल्फा आणि बीटा ट्युब्युलिन डायमर्सनी बनलेले असतात आणि त्याची डायमीटर 25 नॅनोमीटर असते. ते लार्जेस्ट असतात. सगळ्यात छोटे कोणते आहेत? ॲक्टिन आहेत, थिनेस्ट असतात, ते पातळ असतात खूप. आणि सगळ्यात मोठे फिलामेंट्स कोणते आहेत तर ते मायक्रोट्युब्युल्स आहेत. नंतर पुढे पुढे जसं तुम्ही पाहणार आहात त्याच्यात ते क्लिअर होऊन जाईल. इथं फक्त लक्षात ठेवा की सायटोस्केलेटन जे आहे किंवा सेलचं स्केलेटन जे आहे ते फक्त 3 प्रकारच्या फिलामेंट्सनी किंवा प्रोटीन्सनी बनलेलं असतं. ते म्हणजे ॲक्टिन फिलामेंट्स, मायक्रोट्युब्युल्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स. ॲक्टिन फिलामेंट्स सगळ्यात छोटे असतात, थिनेस्ट असतात, आणि मायक्रोट्युब्युल्स असतात ते लार्जेस्ट असतात. इंटरमिडिएट म्हणजे मधले. तर जेव्हा आपण स्केलेटन किंवा सायटोस्केलेटन बघतो तर तेव्हा सुरुवातीला आपल्याला सायटोस्केलेटन म्हणजे काय, की त्याचं फंक्शन काय आहे, किंवा ते इतकं महत्त्वाचं का आहे, आपल्याला स्टडीला का ठेवलं आहे हे बघावं लागेल. तर इट इज नथिंग बट इट इज अ नेटवर्क ऑफ प्रोटीन फिलामेंट. सायटोस्केलेटन म्हणजे काही नसतं तर काय असतं, इट इज अ नेटवर्क असतं, जाळं असतं. कशाचं तर प्रोटीन फिलामेंट्सचं. आणि कोणते प्रोटीन फिलामेंट्स तर जे आत्ता बघितले, ॲक्टिन, मायक्रोट्युब्युल आणि इंटरमिडिएट, यांचं ते नेटवर्क, कॉम्पॅक्ट असं नेटवर्क असतं. त्याला सायटोस्केलेटन असं म्हटलं जातं. आणि हे काय करतं, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सायटोस्केलेटन, तर इट गिव्स शेप अँड स्ट्रक्चरल फ्रेमवर्क टू द सेल. शेप देतं सेलला, जो विशिष्ट आकार असतो आपल्या बॉडीला, जसा विशिष्ट आकार शेप असतो तो त्या स्केलेटनमुळे येतो आपल्या बॉडीमध्ये असणार आहे. तसंच सेलला, पेशीला जो आकार येतो, जो स्ट्रक्चर येतं, आणि सेलमध्ये जे काही ऑर्गॅनेल्स असतात ते इकडे तिकडे हलत नाहीत किंवा त्यांची जी पोझिशन असते ती तिथंच राहते.
ते इकडे तिकडे मूव्ह होत नाहीत. का होत नाहीत? कारण त्यांच्यामध्ये एक कॉम्पॅक्ट नेटवर्क असतं प्रोटीन्सचं, आणि ते प्रोटीन्स म्हणजेच हे आता जे आपण 3 बघितले ते आहेत ते. तर ते त्यांचं फंक्शन आहे. अगेन इट अँकर्स सेल ऑर्गॅनेल्स इन द पोझिशन. आता जे सांगितलं मी की सेलमध्ये जे वेगवेगळे ऑर्गॅनेल्स असतात, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, रायबोसोम्स आहेत, न्यूक्लियस आहे, आणखी बरंचसं सायटोप्लाझममध्ये जे सगळे असतात, तर ते त्याच ठिकाणी राहतात. ते इकडे तिकडे मूव्ह होत नाहीत. फक्त जेव्हा त्यांचं फंक्शन असतं तेव्हा ते ती मूवमेंट करतात आणि परत त्या जागेवर राहतात. तर हे का त्यांच्या जागेवर अँकर करून राहतात, रुतून राहतात? कारण ह्या प्रोटीन्समुळं. देन इट एनेबल्स द इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. इंट्रासेल्युलर एक असतं एक्स्ट्रासेल्युलर, एक असतं इंटरसेल्युलर आणि एक असतं इंट्रासेल्युलर. तर ही कुठली ट्रान्सपोर्ट हे करतात, एनेबल करतात? इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आत चालणारी जी ट्रान्सपोर्ट आहे, इकडून तिकडं जे काही एलिमेंट्स पाठवायचे असतात, घ्यायचे असतात, ते याच्या थ्रू होतं, या प्रोटीन्स थ्रू होतं. देन इट अलाउज सेल मुवमेंट्स. सेल जेव्हा मूवमेंट करते विथ द हेल्प ऑफ सिलिया, फ्लॅजेला किंवा क्रॉलिंग मूवमेंट असेल किंवा मायक्रोव्हिलाय जे असतात, हेअर लाईक असे स्ट्रक्चर्स असतात, त्याची जी मूवमेंट असते, तर ती मूवमेंटसुद्धा करण्याचं काम किंवा ते कशामुळं केली जाते, तर या प्रोटीन्समुळंच केली जाते. हे जे प्रोटीन्स आहेत त्यांचं काम फक्त सेलला स्ट्रक्चर, शेप, रफनेस, मजबूती वगैरे देणं एवढंच नाही आहे, तर इंट्रासेल्युलर, एक्स्ट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट करणं, मूवमेंट करणं, परत सेल डिव्हिजनच्या वेळेस स्पिंडल फॉर्मेशन करणं. स्पिंडल फॉर्मेशन कधी करतात ते? जेव्हा क्रोमोसोम्सचं सेपरेशन होतं आणि स्पिंडल तयार केले जातात मायटोसिसच्या वेळेला, ते सुद्धा इथेच केलं जातं. किंवा जे सायटोकायनेसिस आपण म्हणतो, सायटोकायनेसिस, सायटो म्हणजे सायटोप्लाझम आणि कायनेसिस म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन. एका सेलपासून 2 डॉटर सेल्स तयार होतात आणि सायटोप्लाझम जे आहे ते इक्वली डिवाईड केलं जातं. तर त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा स्पिंडल फॉर्मेशन केलं जातं, तर ते महत्त्वाचं काम जे आहे तर हे फिलामेंट्स करत असतात, ॲक्टिन, मायक्रोट्युब्यूल आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स. देन एनी डिफेक्ट इन द सायटोस्केलेटल प्रोटीन्स दॅट मे लीड टू सेव्हरल डिसऑर्डर्स ऑर डिसिजेस. जर या प्रोटीन्समध्ये किंवा हे जे 3 प्रकारचे फिलामेंट्स आपण बघतोय, प्रोटीन्स बघतोय, त्यांच्यामध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटी, काही डिफेक्ट्स झाले, तर याचा परिणाम काय होऊ शकतो? तर फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिले की बघा त्याचा परिणाम म्हणून काय होऊ शकतं, तर कॅन्सर सेल मेटास्टासिस किंवा न्यूरो डिजनरेटिव्ह डिसिजेस किंवा स्किन ब्लिसरिंग डिसिजेस अशा प्रकारचे डिसिजेस होऊ शकतात. तर हे जे कॅन्सर सेल मेटास्टासिस असतं ना, त्याच्यामध्ये काय होतं, द कॅन्सर सेल स्प्रेड फ्रॉम द प्रायमरी ट्युमर टू द डिस्टंट साईट. म्हणजे जिथं आपल्याला ट्युमर झालेला असतो, जिथं ती कॅन्सरची गाठ असते, तिथून ती काय होते, दुसरीकडे तिचं इन्फेक्शन स्प्रेड करते आणि तिथं सेकंडरी ट्युमर तयार होतो. जर हे प्रोटीन्स प्रॉपरली फंक्शन करत नसतील तर, किंवा त्यांच्यामध्ये जर काही डिफेक्ट झाला तर, हे 3 प्रकारचे प्रोटीन म्हणून ते फार महत्त्वाचे आहेत. तर सायटोस्केलेटल प्रोटीन त्यांच्यामध्ये डिफेक्ट जर झाला तर काय होऊ शकतं, कॅन्सर सेल मेटास्टॅसिस होऊ शकतं, म्हणजे सेकंडरी ट्युमर फॉर्म होऊ शकतो. देन न्यूरो डिजनरेटिव्ह डिसिजेस होऊ शकतात. न्यूरो डिजनरेटिव्ह डिसिजेस जसं की अल्झायमर डिसीज आपल्याला माहिती आहे. कशामुळे होतो, तर ॲक्च्युली हा एक डिसीज नसतो, तर हे खूप साऱ्या डिसिजेसचं कॉम्बिनेशन असतं, किंवा डिसऑर्डर्स म्हणू आपण डिसीज म्हणण्यापेक्षा. वेगवेगळे डिसऑर्डर्सचं कॉम्बिनेशन असतं. त्याच्यामध्ये लॉस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ न्यूरॉन्स. जे न्यूरॉन्स असतात त्यांचं फंक्शन आणि स्ट्रक्चर डिस्टर्ब केलं जातं किंवा त्याचे डिफेक्ट्स फॉर्म होतात, आणि त्याच्यामुळं काय होतं, तर त्या व्यक्तीचं फिजिकल आणि मेंटल जी डेव्हलपमेंट आहे ती अफेक्ट होते किंवा त्याच्यात डिफॉर्मिटीज तयार होतात, त्याच्यामध्ये दोष तयार होतात, जर हे प्रोटीन्स जे आहेत हे प्रॉपरली फंक्शन करत नसतील तर. त्याच्यानंतर अजून सांगितलं स्किन ब्लिसरिंग डिसीज एक सांगितलं आहे त्यांनी. हा सुद्धा याच प्रकार आहे, किंवा तुम्ही आणखी जर नेटवरती सर्च केले तर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे डिसीजेस भेटतील जे की डिफेक्ट्स इन या प्रोटीन्स याच्यामुळे ते होतात. याच्यानंतर जे 3 प्रोटीन्स आपण बघतोय किंवा जे 3 प्रोटीन फिलामेंट्स कॉम्पोनंट्स जे आहेत सेल स्केलेटनचे किंवा सायटोस्केलेटनचे, सेलचं स्केलेटन किंवा सायटोस्केलेटन फक्त 3 घटकांनी बनलेलं आहे आपण आत्तापर्यंत बघतोय. मायक्रोफिलामेंट्स, इंटरमिडिएट फिलामेंट्स आणि मायक्रोट्युब्युल्स किंवा
मायक्रोफिलामेंट्सलाच तुम्ही सरळ ॲक्टिन फिलामेंट्स म्हणा, सोपं राहील लक्षात ठेवायला तुम्हाला. ॲक्टिन फिलामेंट्स सगळ्यात पहिले सगळ्यात थिनेस्ट असतात, छोटे असतात. 10 नॅनोमीटरच्या ॲप्रॉक्सिमेटली त्यांची साईज असते. आणि दुसरे इंटरमिडिएट फिलामेंट रफ असतात. अल्फा आणि बीटा ट्युब्युलिन डायमर्सने ते बनलेले असतात. सिलेंड्रिकली अरेंज असतात आणि लार्जेस्ट असतात. इंटरमिडिएट जे आहेत ते काय मायक्रोफिलामेंट्स जे आहेत ते लार्जेस्ट असतात आणि रफ असतात. तर वन बाय वन आपण ते स्टडी करूया. फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट फिलामेंट दॅट इज द ॲक्टिन फिलामेंट ऑर द मायक्रोफिलामेंट. काय काय लक्षात ठेवायचं ॲक्टिन फिलामेंटबद्दल? ॲप्रॉक्सिमेट त्यांची साईज किती आहे तर 7 नॅनोमीटर एवढी आहे. खूप छोटे किंवा सगळ्यात छोटे थिनेस्ट फिलामेंट हे असतात. ॲक्टिन प्रोटीननी बनलेले असतात म्हणून त्याला ॲक्टिन फिलामेंट असं सुद्धा म्हणतात. मायक्रोफिलामेंटला ॲक्टिन फिलामेंट असं सुद्धा म्हणतात. त्यांचं फंक्शन काय असतं? दे मेंटेन दी सेल शेप. सेलचा शेप मेंटेन करण्याचं, सेलला जे टेन्शन येतं ते त्या रेजिस्ट करण्याचं काम एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळं असेल किंवा इतर कारणामुळे ते रेजिस्ट करण्याचं काम हे करतात. देन अगेन इट हेल्प्स इन द सेल मूवमेंट. अमिबॉइड मूवमेंट आपण स्टडी केलेली आहे. अमिबा कसा मूव्ह करतो, त्याची मूवमेंट कशी होते. तर ती जी मूवमेंट असते ती कशामुळे होते तर ती त्या ॲक्टिन फिलामेंटमुळं होते. ॲक्टिन फिलामेंट त्याच्यामध्ये असतं आणि त्याचं काम असतं. तिथे ॲक्च्युली सेल्युलर लेवलवरती कशी होते तो वेगळा भाग आहे. तो आपण अमिबॉइड मूवमेंट वगैरे जेव्हा असेल तेव्हा तो स्टडी करूयात. इथं फक्त लक्षात ठेवा की ॲक्टिन फिलामेंटचं हे फंक्शन आहे. सेलचा शेप मेंटेन करणं, टेन्शन रेजिस्ट करणं आणि सेल मूवमेंट करणं. देन अगेन इट इज इन्व्हॉल्व्ड इन द एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस ॲज वेल ॲज द सायटोकायनेसिस. 3 शब्द आलेत बघा, एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस आणि सायटोकायनेसिस. बघा, एंडोसायटोसिस, एंडो मीन्स आतलं, इनसाईड जे असतं ते. एक्झो मीन्स बाहेरचं. सायटो म्हणजे सेल. एंडोसायटोसिस म्हणजे काय तर द एंगल्फ ऑफ एलिमेंट्स. एंडोसायटोसिस म्हणजे काय? एंगल्फ ऑफ एक्सटर्नल एलिमेंट्स. जेव्हा सेल बाहेरची एखादी गोष्ट आत घेते तेव्हा त्याला एंडोसायटोसिस असं म्हटलं जातं. आणि मधली सायटोप्लाझममध्ये असणारी किंवा सेलच्या मध्ये असणारी एखादा एलिमेंट, एखादं प्रोटीन किंवा कुठलंही एखादं युजलेस एखादी गोष्ट असेल त्या सेलसाठी, ती जेव्हा त्या सेलच्या बाहेर टाकली जाते त्याला एक्झोसायटोसिस असं म्हटलं जातं. दोन्हीतला फरक कळतोय? एंडोसायटोसिस म्हणजे एंगल्फ करणं, गिळणं किंवा आत घेणं, सेलच्या आत घेणं एखादी गोष्ट. मग ती प्रोटीन असू शकतं, तिचं फूड मटेरियल असू शकतं किंवा एखादं पॅथोजन असू शकतं. आणि एक्झोसायटोसिस म्हणजे काय तर सेलच्या एन्व्हायरमेंटमधून एखादी एलिमेंट, एखादं प्रोटीन किंवा एखादं पॅथोजन बाहेर टाकणं, ह्याला एक्झोसायटोसिस असं म्हणतात. आणि सायटोकायनेसिस अजून तिसरं एक सांगितलं आहे. 3 प्रकारचे मूवमेंट सांगितल्यात. सायटोकायनेसिस, कायनेसिस म्हणजे ब्रेकडाऊन करणं किंवा डिवाईड करणं. आणि सायटो म्हणजे मग असेच सांगितलं सेल. तर जेव्हा मायटोसिसच्या वेळेला किंवा सेल डिव्हिजनच्या वेळेला क्रोमोसोमचं डिव्हिजन होतं किंवा सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं त्याला सायटोकायनेसिस असं आपण म्हणतो. आणि हे तिन्ही प्रोसेस जे आहेत, एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस आणि सायटोकायनेसिस, या तिन्ही पण कोण फॅसिलिटेट करतं तर ॲक्टिन फिलामेंट करत असतं किंवा जे मायक्रोफिलामेंट आपण ज्याला म्हणतो ते करत असतं. याच्यानंतर अगेन त्याचं दुसरं एक फंक्शन सांगितलं आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ मायक्रोविलाय. मायक्रोविलायचं फॉर्मेशन करणं इन द इंटेस्टायनल इपिथेलियल सेल्स. इंटेस्टाईनचं फंक्शन काय असतं तर फूड मटेरियल पुढे पास ऑन करणं आणि ते डायजेस्ट करणं. तर मायक्रोविलायज म्हणजे काय असतात तर हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात, केसांसारखे तयार झालेले ते स्ट्रक्चर्स असतात मायक्रोविलाय म्हणजे. आणि ती इंटेस्टाईनची जी मूवमेंट असते ती फॅसिलिटेट करण्याचं काम त्या मायक्रोविलाय करत असतात. तर मायक्रोविलायसुद्धा तयार करण्याचं काम, फॉर्म करण्याचं काम कोण करत असतं तर ॲक्टिन फिलामेंट करत असतात. मग ॲक्टिन फिलामेंट काय काय करतात? सेलला शेप देतात, टेन्शन रेजिस्ट करतात, सेल मूवमेंटमध्ये मदत करतात, एंडोसायटोसिसमध्ये मदत करतात म्हणजे बाहेरचा एखादा पदार्थ आत घ्यायचा आहे सेलच्या त्याला मदत करतात, एक्झोसायटोसिसमध्ये मदत करतात, एखादा आतला पदार्थ बाहेर टाकायचा आहे, सायटोकायनेसिसमध्ये मदत करतात म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ सेल्युलर मटेरियल किंवा क्रोमोसोम डिव्हिजन जेव्हा होतं ते, आणि इंटेस्टायनल इपिथेलियल सेल्स जे असतात त्याच्यामध्ये मायक्रोविलाय तयार करण्याचं काम हे सुद्धा
ॲक्टिन फिलामेंट्स करत असतात. साईज मग अशीच सांगितली, थिननेस्ट असतात 10 नॅनोमीटर एवढी त्याची ॲप्रॉक्सिमेट साईज असते, कमी जास्त थोडीफार असू शकते. त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ते आहेत मायक्रोट्युब्युल्स. दुसरे जे प्रकार आपण बघतोय दॅट इज मायक्रोट्युब्युल्स. तर मायक्रोट्युब्युल्स हे काय ना बघा, नावावरून सुद्धा लक्षात येते आपल्या. ट्युब्युल्स म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, सिलेंड्रिकल जसं स्ट्रक्चर असतं ना तसं ते स्ट्रक्चर असतं. आणि मायक्रोट्युब्युल्स जे असतात ना ते लार्जेस्ट असतात इन साईज. सगळ्यात छोटे ॲक्टिन असतात, सगळ्यात मोठे मायक्रोट्युब्युल्स असतात आणि इंटरमिडिएट तर मधले आहेत. तर हॉलो ट्यूब्ससारखे दिसतात म्हणून त्यांना ट्युब्युल्स असं म्हणतात. लक्षात ठेवा, डायग्राम काढताना तुम्हाला ते सोपं जातं. त्याच्यानंतर ते कोणापासून बनलेले असतात, जसं पहिले होते ते ॲक्टिन फिलामेंटपासून बनले होते. तर हे जे मायक्रोट्युब्युल्स असतात, ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स असतात, ते अल्फा आणि बीटा ट्युब्युलिन डायमर्सने बनलेले असतात. अल्फा अँड बीटा ट्युब्युलिन डायमर्सने ते बनलेले असतात आणि ते असे अरेंज झालेले असतात की त्यांचं एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर तयार होतं. हे कसे अरेंज झालेले असतात तर कनेक्टिव्हली आपण जसा एखादा लाकडाची मुळी ठेवतो बांधून, तसे ते एक बंचमध्ये अरेंज झालेले असतात आणि ते पूर्ण सगळे एकत्र येऊन बांधल्यासारखे एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर तयार करत असतात. त्याला मायक्रोट्युब्युल असं म्हटलं जातं. आणि त्याची जी साईज आहे ती अप्रॉक्सिमेट साईज आहे 25 नॅनोमीटर एवढी त्याची साईज आहे आणि ते लार्जेस्ट असतात. आता बघा त्यांचं फंक्शन काय आहे. इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट जी आहे, इंटरसेल्युलर म्हटलं मी आता, इंट्रा नाही म्हटलं. इंट्रा म्हणजे काय तर सेलच्या आतच चालणारी, इंटर म्हणते मी आता. इंटर म्हणजे काय, इंट्रानॅशनल आणि इंटरनॅशनल असे दोन शब्द असतात, तसंच हे आहे. इंटरसेल्युलर म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या सेलच्या मध्ये चालणारी जी ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे एका सेलकडून दुसऱ्या सेलला काहीतरी द्यायचे किंवा तिकडनं काहीतरी घ्यायचे, त्याला इंटरसेल्युलर असं म्हणतात. आणि इंट्रासेल्युलर म्हणजे काय तर एकच सेल आहे, तिच्या आत चालणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत. तर मायक्रोट्युब्युल्स काय करतात तर इंटरसेल्युलर जी ट्रान्सपोर्ट आहे ती फॅसिलिटेट करतात. ॲक्टिन फिलामेंट काय करत होते, इंट्रासेल्युलर फॅसिलिटेट करत होते. याच्यानंतर दे मेंटेन दी सेल स्ट्रक्चर. ऑब्वियसली पहिलं जे होतं ते याच्यात पण आहे, सेल स्ट्रक्चर मेंटेन करतात. आणि सेल ऑर्गॅनेल्ससुद्धा, टू अँकर द सेल ऑर्गॅनेल्स इन प्रॉपर पोझिशन, हे सुद्धा काम कुणाचं आहे तर मायक्रोट्युब्युल्सचं आहे. मायक्रोट्युब्युल्स काय करतात तर सेल ऑर्गॅनेल्स जे आहेत, सेलच्या मध्ये असणारे जे रायबोसोम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, सगळं काही त्यांना त्यांच्या प्रॉपर जागी अँकर करून ठेवण्याचं काम हे मायक्रोट्युब्युल्स करत असतात. त्याच्यानंतर क्रोमोसोम सेग्रिगेशन जेव्हा होतं मायटोसिसच्या वेळेला, तेव्हा स्पिंडल फॉर्मेशनचं कामसुद्धा हे करत असतात. कोण, मायक्रोट्युब्युल्स करत असतात. आणि ते कशाने बनलेले असतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीन्सने ते बनलेले असतात, जसं की किरॅटिन आहे, लॅमिन आहे किंवा आणखीन बरेचसे प्रोटीन्स आहेत, ते त्याच्याने ते बनलेले असतात. ते काय करतात तर ते गिव्ह दी मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द सेल. सेलला मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं, रिजिडिटी, मजबूतपणा देण्याचं किंवा प्रॉपर शेप देण्याचं काम हे मायक्रोट्युब्युल्स करत असतात. याच्यानंतर काय बघा, लार्जेस्ट फिलामेंट्स आहेत, साईज बघितली आपण, कशापासून बनलेत ते बघितलं, फंक्शन्स बघितले. नाव या सगळ्यांवरनं शेवटी जर आपल्याला एक डेफिनेशन तयार करायची झाली तर सायटोस्केलेटन कसं डिफाईन करायचं, तर इथे बघा सायटोस्केलेटनची एक डेफिनेशन आपण याच्यावरनं तयार करू शकतो. सायटोस्केलेटन इज नथिंग बट इट इज अ डायनॅमिक multifunctional framework of actin filaments, intermediate filaments and microtubules that gives cell shape, support, mobility and intracellular transport. एवढी डेफिनेशन जर तुमच्या लक्षात राहिली किंवा ह्याच्यातले शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर हे जे सायटोस्केलेटन नावाचं जे पूर्ण बीट आहे ते तुम्हाला समजून जाईल. परत एकदा बघा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटन इज नथिंग बट इट इज अ डायनॅमिक आपण बऱ्याचदा म्हणतो की एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी काय असते, डायनॅमिक आहे. डायनॅमिक म्हणजे काय तर दॅट पर्सन कॅन स्पॉन्टेनियसली रिस्पॉन्ड टू एनी स्टिम्युलाई, एनी चेंज, किंवा जो खूप ॲक्टिव्ह असतो, कंटिन्युअसली मूवमेंट काहीतरी करत राहतो इन अ पॉझिटिव्ह वे.
बाजूला होणाऱ्या ॲडॅप्टेशन्सला तो पटकन ॲडॅप्ट होतो, किंवा एक्सटर्नल काहीही चेंजेस झाले, काहीही प्रॉब्लेम्स असतील, काहीही असेल तर तो त्याला पटकन ॲडॅप्ट करून जातो. असा जो व्यक्ती असतो त्याला आपण डायनॅमिक म्हणतो. तर हे जे सायटोस्केलेटनसुद्धा असतं ते कसं असतं, डायनॅमिक असतं. म्हणजे सेलच्या एन्व्हायरमेंटमध्ये कुठलेही होणारे जे चेंजेस असतात, कुठल्याही घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यानुसार ते स्वतःमध्ये सडनली लगेचच चेंज करून घेतात. एक्सटर्नल स्टिम्युलाय काहीही असेल तर ते स्वतःमध्ये लगेच चेंज करून घेतात, म्हणून त्याला डायनॅमिक असं म्हटलं आहे. मल्टीफंक्शनल आहेत, कारण सायटोस्केलेटनचं फंक्शन एकच आहे का, नाही आहे, खूप सारे फंक्शन्स त्याचे आहेत, म्हणून मल्टीफंक्शनल आहे. फ्रेमवर्क फॉर्म करतं, स्केलेटन फॉर्म करतं, फ्रेमवर्क फॉर्म करतं. कशाचं करतं, तर मगाशी सगळ्यात 3 गोष्टी लक्षातच ठेवायच्या आहेत, त्या पाठच करायच्यात. ॲक्टिन फिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट आणि मायक्रोट्युब्युल्स, याच्यापासून ते तयार करतात. आणि फंक्शन काय आहे, तर ते दॅट गिव्ज सेलला शेप, सपोर्ट, मोबिलिटी म्हणजे मूवमेंट किंवा लोकोमोशन जी करतो आपण, सेल जी करते ते, आणि इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट, सेलच्या आत चालणारे जे ट्रान्सपोर्ट आहे याला ते फॅसिलिटेट करतं. या सगळ्याला काय म्हटलं जातं, सायटोस्केलेटन असं म्हटलं जातं. परत एकदा डायग्राम दाखवले मी तुम्हाला, वरती ऑरेंज कलरमध्ये जे दाखवले ते तुम्हाला इंटरमिडिएट फिलामेंट दाखवलेत. मग अशी मी तुम्हाला म्हटलं लाकडाची मोळी जशी आपण बांधतो आणि ट्युब्युलर स्ट्रक्चर फॉर्म केलं जातं, इंटरमिडिएट फिलामेंट बघा तसे दिसतात. त्याच्यानंतर मायक्रोट्युब्युल ट्यूबसारखं स्ट्रक्चर आहे, ते तुम्हाला जे राऊंड राऊंड दिसते ती ॲक्च्युली एक ट्यूब आहे, छोट्या छोट्या प्रोटीन्सनी बनलेली, तर ते ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं. आणि ॲक्टिन फिलामेंट्स खाली दाखवलेत ग्रीन कलरमध्ये, तर ते कसे असतात, थ्रेडसारखे, दोऱ्यासारखं दिसणारं फिलामेंटच ते स्ट्रक्चर असतं, सगळ्यात स्मॉल असतात. असे 3 आहेत. फंक्शन लक्षात ठेवा. वन्स अगेन आय एम रिपीटिंग. ॲक्टिन फिलामेंट्स दे ड्राईव्ह द सेल मोबिलिटी. सेल मोबिलिटी मीन्स क्रॉलिंग असेल किंवा अमिबॉइड मूवमेंट असेल किंवा आणखी कुठली मूवमेंट असेल ती फॅसिलिटेट करण्याचं काम ॲक्टिन फिलामेंट्स करतात. कॉन्ट्रॅक्टाईल रिंग फॉर्म करतात सायटोकायनेसिसच्या वेळेला. सायटोकायनेसिस मगाशी सांगितलं म्हणजे काय, ब्रेकडाऊन किंवा सेपरेशन ऑफ द सेल मटेरियल, किंवा ते स्पिंडल फॉर्मेशनच्या वेळेला काय करतात, ते क्रोमोसोम सेग्रिगेशन जेव्हा होतं, सेपरेशन जेव्हा होतं, एका सेलपासून 2 सेल तयार होतात आणि सायटोप्लाझम डिवाईड होतं, जेनेटिक मटेरियल डिवाईड होतं, तर ते कामसुद्धा ॲक्टिन फिलामेंट्स करत असतात किंवा त्याच्यामध्ये ते रोल प्ले करतात. याच्यानंतर दे अगेन सपोर्ट दिस सेल शेप. मायक्रोविलाय मगाशी सांगितलं तुम्हाला. मायक्रोविलाय काय करतात माहिती आहे का, इपिथेलियल सेल जी असते, म्हणजे सेलच्या वरचा जो सरफेस आहे त्याच्यावरती ते हेअर लाईक स्ट्रक्चर्स तयार करतात. म्हणजे जी एवढी जागा आपल्याला लागणार असते, जर असं स्ट्रक्चर प्लेन स्ट्रक्चर असेल तर जेव्हा त्याचं फिंगर लाईक स्ट्रक्चर तयार होतं तर काय होतं, जागा वाढते. तर ते सेल शेप इन्क्रीज करण्यासाठी किंवा जास्त फॅसिलिटेट करण्यासाठी, ट्रान्सपोर्टसाठी किंवा सायटॉसिस सायटॉसिसला फॅसिलिटेट करण्यासाठी ते काय करतं, सपोर्ट करतं. देन अगेन मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा ते मदत करतं ॲक्टिन फिलामेंट. देन अगेन इन द फॉर्मेशन ऑफ मायटोटिक स्पिंडल फॉर्मेशन, क्रोमोसोमल सेग्रिगेशन मगाशी सांगितलं. इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टमध्ये वेसिकल्स आणि ऑर्गॅनल्स जे आहेत त्याच्यामध्ये जी ट्रान्सपोर्ट चालते, प्रोटीन्सची असेल, फूड मटेरियल्सची असेल, कुठल्याही एलिमेंट्सची असेल, ती फॅसिलिटेट करतं. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोटीन्स ते वापरतं. एक्झाम्पल दिलेत तुम्हाला, कायनसिन असेल, डाईन असेल वगैरे. सेल स्ट्रक्चर मेंटेन करतं, सेल ऑर्गॅनेल्सला प्रॉपर पोझिशनिंग देतं. देन सिलिया अँड फ्लॅजेला तयार करण्याचं काम, फॉर्म करण्याचं. सिलिया आणि फ्लॅजेला काय करतात, तर सेलची मूवमेंट करतात, तर ते तयार करण्याचं कामसुद्धा हे फिलामेंट्स करत असतात, ॲक्टिन फिलामेंट्स करत असतात. इंटरमिडिएट फिलामेंट्स काय करतात, तर लक्षात ठेवा, ते फर्मनेस देतात. तर रफनेस जो सेलला येतो, प्रॉपर शेप जो येतो, रिजिडिटी म्हणतो आपण त्याला, मजबूतपणा, तो इंटरमिडिएट फिलामेंटमधले जे फिलामेंट आहेत ते देतात. किंवा मेकॅनिकल स्ट्रेंथ, सपोर्ट जो असतो सेलला तो ते देत असतात. देन अँकरिंग ऑफ सेल ऑर्गॅनेल्स, हे पण इंटरमिडिएट फिलामेंट्सचंच काम आहे. अँकरिंग म्हणजे एकच ठिकाणी राहतात, मूव्ह होत नाहीत. आणि सेल इंटिग्रिटी इन टिश्यूज सब्जेक्ट टू स्ट्रेचिंग और प्रेशर. कुठलंही प्रेशर किंवा स्ट्रेचिंग जर त्या सेलवर अप्लाय झाली तरीसुद्धा सेल फाटत नाही किंवा ती ब्रेक होत नाही किंवा तिच्या त्यामधल्या इंटरनल जे त्याचं एन्व्हायरमेंट आहे ते डिस्टर्ब होत नाही. त्याची इंटिग्रिटी जी आहे ती तशाच तशी राहते. कशामुळे, तर या इंटरमिडिएट फिलामेंट्समुळे. सो दिस इज अबाउट दी सायटोस्केलेटन अँड
द वेरियस टाइप्स ऑफ प्रोटीन्स और द वेरियस टाइप्स ऑफ फिलामेंट्स. सायटोस्केलेटनची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. सायटोस्केलेटन म्हणजे काय लक्षात ठेवायचं. आणि फक्त 3 प्रकारचे जे प्रोटीन्स किंवा फिलामेंट्स आपण बघितलेले आहेत. कोणते कोणते? ॲक्टिन, मायक्रोट्युब्यूल आणि इंटरमिडिएट. हे लेक्चर झाल्यानंतर सगळ्यांनी काय करायचं, कमेंटमध्ये 3 प्रकारचे फिलामेंट्सचे नावं कमेंट करायचे आहेत. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करून विचारू शकता.